मग बलिप्रतिपदा पाडव्याच्या दिवशी बळीराजाला उठवतात, कारण बळीराजा खूप दानशील होता म्हणून विष्णुदेवाने बळीराजाला प्रत्येक वर्षी पृथ्वीवर येण्याचे वरदान दिले होतं. कॉलेज सबमिशनमुळे मी काही ब्लॉग टाकू शकलो नाही. आता दिवाळीच्या गावाकडून पुण्याला येईपर्यंत कंटिन्यू सिरीज चालू असणार. हॅलो मित्रांनो, मी तुमचा लाडका हिमांशू. गाव आपलं अर्जुनी मोरगाव, जो गोंदिया डिस्ट्रिक्टमध्ये येतो. तर एक दिवशी आम्ही सर्व मित्र फिरायला नवेगाव बांधला निघालो. हीच ती लोकेशन आहे जी गोंदिया बंदराच्या लोकांनी एकदा तरी आपल्या इंस्टाग्राम फीडवर किंवा यूट्यूबवर बघितली असणारच. जे पण गोंदिया बंदरा जिल्ह्यातून आहेत त्यांनी मी या जिल्ह्यातून आहे असं कमेंट करायला विसरू नका, कारण आता खूप डेव्हलप झालंय हा स्पॉट. एकदा तरी नवेगाव बांधला नक्की व्हिजिट करा. नंतर घरी आला, घरी पप्पा बळीराजाची पूजा करत होते. परंपरेनुसार बळीराजा अगोदर झोपलेला असतो. मग बलिप्रतिपदा पाडव्याच्या दिवशी बळीराजाला उठवतात, कारण बळीराजा खूप दानशील होता म्हणून विष्णुदेवाने बळीराजाला प्रत्येक वर्षी एकदा तरी पृथ्वीवर येण्याचे वरदान दिलं होतं. तेव्हापासून लोक दिवाळीच्या पुढच्या दिवशी बळीराजाला उठवून त्याची पूजा करत असतात. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी असते भाऊबीज. आणि या दिवशीपासून आमच्या इकडे मंडई चालू होते. मंडई म्हणजे आमच्या इकडे लहान गावांमध्ये एक दिवसाची जत्रा भरत असते, जिथं खूप सारे दुकानं लागत असतात. लोक बाईच्या वेश घेऊन घरोघरी जाऊन दंडार आणत असतात. तर काही अशी असते आमच्या इकडची मंडई. एक 101 ऑफर झेकोस चॅलेंज सिरीज तुमच्या सपोर्टमुळे आत्ताच आपले 1K फॉलोअर्स कंप्लीट झाले आहेत. असंच सपोर्ट करत राहा भावांनो.